नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या फेवरेट फूड मराठीमध्ये. आज आपण एकदम खमंग खुसखुशीत नानकटाई घरच्या घरी बिना ओव्हन कशी बनवायची ते बघणार आहोत. नानकटाई बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे पाऊण कप इतकी साखर घेतली आहे. ही साखर आपल्याला मिक्सरला फिरवून अगदी बारीक करून घ्यायची आहे. आता मी इथे एक बाउल घेतला आहे. या बाउलमध्ये आपण घेणार आहोत अर्धा कप इतकं तूप. तूप इथे मी वितळून घेतलेलं नाही आहे. आता या तुपामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण बारीक करून घेतलेली साखर. साखर आपण छान अशी चाळून घेणार आहोत, जेणेकरून मोठी साखर राहिली असेल तर ती चाळून निघून जाईल. इथे छान आपण साखर यामध्ये चाळून घेतली आहे. आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिट याला एकदम क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत. हे बघा, मला इथे आता 3 ते 4 मिनटं हे फेटून झाली आहेत. अजून आपण 2 ते 3 मिनिट याला असं छान असं फेटून घेणार आहोत. याला मस्त अशी तार येईपर्यंत आपण हे छान फेटून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटानंतर बघा, छान असं याला क्रीमी टेक्स्चर आपल्या मिश्रणाला आलेलं आहे. आता याच पद्धतीने व्यवस्थित असं फेटून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1.5 कप इतका मैदा. मैदा इथे आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. आता इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे आणि तो छान आपण यामध्ये अशा पद्धतीने चाळून घालणार आहोत. मैदा मी इथे चाळून छान घातला आहे. आता याचमध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे इतकं बेसन पीठ. बेसन पीठही आपल्याला छान यामध्ये चाळून घालायचं आहे. बेसन पीठ चाळून घातल्यानंतर आपण इथे वापरणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर. बेकिंग पावडर नसेल तर इथे तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता. अगदी थोडीशी बेकिंग पावडर आपण इथं वापरली आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरने इथं असं मिक्स होणार नाही, त्यामुळे मी हाताने छान असं याला मिसळून घेतलं आहे. याला खूप जास्त दाब देऊन आपल्याला पीठ मळायची गरज नाही आहे. हे सर्व व्यवस्थित असं एकत्र झाल्यानंतर याचा छान असा गोळा तयार होतो. बघा, मी इथे अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतला आहे. आता यातून आपल्याला एक छोटा असा लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी छोट्या लिंबा एवढे गोळे मी इथे तयार करत आहे. 2-3 वेळा हातामध्ये छान असं प्रेस केल्यानंतर मस्त असा आपला गोळा तयार होतो. अशा पद्धतीने मस्त असे सर्व छोटे-छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. याच पद्धतीने मी बाकीचेही गोळे तयार करून घेतो. आता इथे सर्व आपले गोळे तयार करून झाले आहेत. आता हे आपण बेक करून घेणार आहोत. तर हे आपण आता ओव्हनमध्ये तर बेक करणार नाही आहोत. तर ही आपली नानकटाई बेक करण्यासाठी आता मी इथे एक तवा गरम करायला ठेवला आहे. या तव्यावर आपण ठेवणार आहोत आपला अप्पे पॅन. या अप्पे पॅनमध्ये आपल्याला सर्व नानकटाई घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे मी सर्व नानकटाई अप्पे पॅनमध्ये घालून घेत आहे. अशा पद्धतीने एक करून सर्व नानकटाई आपल्याला अप्पे पॅनमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. आता इथे मी सर्व नानकटाई अप्पे पॅनमध्ये ठेवून घेतले आहेत आणि याला वरून छान दिसावं म्हणून मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेत आहे. अशा पद्धतीने पिस्त्याचे काप लावून घेतल्यानंतर आपल्याला यावर छान असं घट्ट झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून यामधली वाफ बाहेर जायला नको. आता मी इथे याला झाकण लावलं आहे आणि सुरुवातीचे 2 मिनिट फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि नंतर एकदम लो फ्लेमवर आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे. आता उरलेल्या सर्व नानकटाई मी अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या आहेत आणि हे आपलं इथे इडली पात्र आहे. अगदी छोट्या इडल्या म्हणजे डॉलर इडल्या ज्याला आपण म्हणतो, त्या इडल्या आपण यामध्ये बनवतो. तर त्या इडली पात्रामध्ये मी एकदम छोटे छोटे नानकटाई बनवून ठेवून घेतले आहेत आणि त्या सर्ववर मी इथे पिस्ता लावून घेत आहे. आता यावर छान असे पिस्ते आपण गार्निशिंग करता लावून घेतले आहेत आणि ही नानकटाईसुद्धा आपण कढईमध्येच बेक करून घेणार आहोत. आता ही नानकटाई बेक करण्यासाठी मी कढई आधीच गरम करायला ठेवली आहे. आता ही नानकटाई आपण त्या कढईमध्ये बेक करायला ठेवून देऊ. हे बघा, आपली छोटी छोटी नानकटाई मस्त दिसते ना. चला, आता ही नानकटाई आपण या कढईमध्ये बेक करणार आहोत. तर या कढईला आपण अगदी सुरुवातीचे 2 मिनिट हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये नानकटाई ठेवली आहे आणि यालाही असंच घट्ट झाकण लावून आपल्याला एकदम लो फ्लेमवर 20 ते 25 मिनिट छान असं बेक करून घ्यायचं आहे. तर आता बरोबर आपले
20 मिनिट झालेले आहे. तर आपण ही आपली नानकटाई चेक करूयात. तर हे बघा, एकदम मस्त असं आपल्या नानकटाईला इथे कलर आलेला आहे. आता ही नानकटाई आपल्याला यामध्येच उलट करून घ्यायची आहे, जेणेकरून दुसरी बाजूही आपली छान अशी शेकली जाईल. तर मी ते सर्व नानकटाई अशा पद्धतीने उलटवून घेतल्या आहेत. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि असेच हे छान असं अर्ध्या तासापर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपण गॅस आता बंद केलेला आहे. चला तर आता आपल्या इडली पात्रातल्या नानकटाई आपण चेक करूया. तर हे बघा, ह्याही नानकटाई व्यवस्थित अशा फुलल्या आहेत. पण इथे आता 15च मिनिट झालेले आहेत. त्यामुळे अजून 5 मिनिट मी याला झाकून ठेवलं आहे. 5 मिनिटानंतर बघा, मस्त अशा आपल्या नानकटाई या खमंग फुललेल्या दिसत आहेत. आता एक नानकटाई मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा, व्यवस्थित अशी आपली नानकटाई फुलली गेली आहे आणि छान असा कलर तिला आला आहे. आता या सर्व नानकटाई अशाच पद्धतीने आपण उलट करून घेणार आहोत आणि ह्या सर्व नानकटाई व्यवस्थित अशा पलटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहील आणि दुसऱ्या बाजूनेही आपली नानकटाई छान अशी शेकली जाईल. तर मी छान अशा नानकटाई आता आपल्या थंड करून घेतल्या आहेत. तर बघा, काय सुंदर असा आपल्या नानकटाईला इथे कलर आलेला आहे. ही नानकटाई बघा, मस्त अशी खमंग दिसत आहे. आता या सर्व नानकटाई मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा, किती छान मस्त अशी आपली नानकटाई इथे फुललेली आहे आणि सर्व बाजूनी व्यवस्थित अशी शेकली गेली आहे. अगदी मार्केटच्या नानकटाईलाही मागे टाकील अशी नानकटाई आपली इथे घरच्या घरीच तयार झाली आहे. मुलांना असे पदार्थ फार जास्त आवडतात. अशी ही मस्त नानकटाई तुम्हीही घरच्या घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. तर ही इडली भातातली नानकटाई मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. तर हे बघा, किती मस्त सुंदर असं टेक्स्चर आपल्या नानकटाईला इथे आलेलं आहे. एकदम मस्त अशी दोन्ही बाजूनी आपली नानकटाई छान अशी शेकली गेली आहे. त्यावर लावलेले पिस्ते त्याची आणि शोभा वाढवत आहेत. हे बघा, एकदम सुंदर अप्रतिम अशी नानकटाई इथे आपली तयार झाली आहे. मुलं तर बघूनच एकदम खुश होतील. गंमत म्हणजे माझा मुलगा 4 वेळा विचारत होता, "मम्मी झाले का?" तर त्याने यातल्या 2 नानकटाई फस्तही केल्या आहेत. तर अशी ही खमंग खुसखुशीत नानकटाई तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना खायला घाला. तर ही अशी नानकटाई तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.